दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण आपण बोलणारच आहात की ज्या महिलांनी मोठ्याला आकाशाला दोषणी घालण्यासारखे कार्य केलेले आहे त्यांच्याविषयी तर प्रत्येकच जण बोलणार आहे व बोलायला यावे, कारण महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गुणगौरव व्हायलाच हवा। परंतु त्याहीपेक्षा कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे सर्वांनी माझ्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे आपली आई ही सगळ्यात मोठा आपला गुरु असते। गुरु असते प्रत्येकाचा असायलाच हवा। प्रत्येकाचा आयुष्यामध्ये कोणी रोल मॉडेल असते, कोणी प्रेरणास्थान असतं। परंतु तुम्ही दुसरे प्रेरणास्थान ठेवा असं माझं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही दुसरं ठेवू नका, परंतु तुम्ही सर्वात मोठे प्रेरणास्थान ठेवायला पाहिजे सर्वप्रथम तर ते आपले आई वडील। आपली आई आपले आई वडील, आईच नाही तर वडील सुद्धा आपल्यासाठी खूप खस्ता खात असतात हे आपल्याला माहितच। माझ्या आईविषयी मी काय सांगू इच्छिते। माझी आई अशिक्षित आहे, वडील शिकलेले आहेत। माझी आई अशिक्षित असून सुद्धा आम्हाला खूप मोठं शिकावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं, खूप मोठं काम करावं असं तिच्या आमच्याकडून अपेक्षा आहे। शिक्षणाविषयी, राहण्याविषयी खूप मोठं ती मार्गदर्शन करत असते आणि नेहमी ती शिकलेली असो वा नसो मला काही फरक पडत नाही, पण ती खूप मोठी मला नेहमी प्रेरणा देत असते आणि त्यामुळेही ती माझी प्रेरणास्थान आहेत आणि सगळ्यांची असायला हवी। आणि तिला माझ्याकडून अपेक्षा आहे की मी खूप छान बोलावं, म्हणजे भाषण करावं, व्याख्या द्यावं वगैरे, आणि इतकं छान बोलावं की माझ्यासारखं कोणाला बोलताच नाही आलं पाहिजे अशी तिची माझ्याकडून अपेक्षा आहे। आणि मी सांगू इच्छिते की माझ्या आईची ही अपेक्षा मी अजिबातही खोटी ठरू देणार नाही, त्या दिशेने माझी नेहमीच प्रयत्न चालू असते। आपल्या आई वडिलांच्या प्रेमाची तुलना आपण जगाच्या इतर कोणत्याही प्रेमासोबत करू शकत नाही, त्यांच्या प्रेमाला उपमाही देऊ शकत नाही। पूर्वीच्या काळी स्त्रियांचं जीवन हे जन्मापासून लग्नापर्यंत वडिलांच्या आज्ञेत राहायचं, लग्नानंतर पतीच्या आज्ञेत राहायचं आणि पतीनंतर तिने तिच्या मुलाच्या आज्ञेत राहायचं, असं तिचं बंधनात आणि पारतंत्र्यासारखं जीवन होतं। आता त्याप्रमाणे आताच आपण खूप मुक्तपणे राहत आहोत, खूप मुक्तपणे संचार करत आहोत, खूप मोठे अधिकार आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याचा आपण वापरही करतो आहोत।